नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या तू आर्याला घरी बोलावूनच घे, मला तिच्याशी बोलायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी मात्र घाबरून गेलेली असते. तर काव्या नंदिनीकडे येते आणि म्हणते, ताई तूच आर्याला फोन कर आणि तिला बोलावून घे, कारण ती माझा फोन उचलत नाही आहे, माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाही आहे, त्यामुळे आता तूच तिला फोन कर, तुझं ती ऐकेल. तर त्यावेळी विक्रम म्हणतात की हो हो, खूप गोड, फार गोड मुलगी आहे ती, माझंसुद्धा तिच्यासोबत कित्येक दिवस बोलणं झालं नाही आहे, मी भेटलोसुद्धा नाही आहे तिला, त्यामुळे बोलावून घे. आणि हो, आता जेवणाची वेळ झाली आहे, चला चला आपण सर्वांनी एकत्र जेवून घेऊयात, असं म्हणत विक्रम आता सगळ्यांनाच शांत करत जेवणासाठी घेऊन जातात. तर इकडे वसू आत्या आणि रम्या मात्र हसू लागतात. वसू आत्या म्हणतात, उद्या आर्या घरी येणार आहे. तर रम्या म्हणते, येऊ देत ना, उद्या आर्याला घरी येऊ देत, मग बघ मी काय करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये येतात. तर त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, जीवा मला खूप भीती वाटते. जीवा म्हणतो की हो, मलाही त्याच गोष्टीची भीती वाटते, कारण उद्या आर्या घरी येणार आहे. तर नंदिनी म्हणते, उद्या आर्या घरी आली, आता जर ती घरी आली आणि आईंना किंवा काव्याला कोणाला कळालं की ती प्रेग्नेंट आहे तर. जीवा म्हणतो, मी एक काम करतो, मी आत्ताच आर्याला फोन करतो आणि तिला सगळं काही अगदी व्यवस्थित सांगतो. तिला सांगतो की तू घरी आलीस तरी कोणालाही कळू देऊ नकोस की तू प्रेग्नेंट आहेस, शक्यतो काव्याला तर नाहीच नाही. आता हे सगळं बोलणं पार्थने ऐकलेलं असतं. पार्थ जीवा आणि नंदिनीला म्हणतो, तुमचं काय चाललं आहे नक्की, तुम्हाला थोडं तरी कळतं का. आता मात्र जीवा आणि नंदिनी शांतच होतात. तर पार्थ म्हणतो, किमान या विषयावर बोलत असताना तरी दरवाजा बंद करत जा. बरं ठीक आहे, आता हे बोलणं मी ऐकलं, पण दुसऱ्या कोणी ऐकलं असतं तर. आता मात्र नंदिनी घाबरते. आता पार्थ दरवाजा बंद करतो आणि जीवा आणि नंदिनीला विचारतो, काय झालंय, टेन्शन आलंय. तर नंदिनी आणि जीवा होकार देतात. तर पार्थ म्हणतो, मलाही आलंय, उद्या आर्या घरी येणार आहे. खरं तर जे सत्य तुम्हा दोघांना माहीत आहे तेच सत्य मलाही माहीत आहे. तुमच्या या लपवाछपवीमध्ये मी सुद्धा आता सामील झालो आहे, पण मला खरंच खूप त्रास होतोय की मला माझ्या पार्टनरला काही सांगता येत नाही आहे. मी हे सगळं काही सहन नाही करू शकत. मी त्यांच्यापासून कधीच कोणत्या गोष्टी लपवल्या नाहीत. तर जीवा पार्थला म्हणतो, दादा तुला हे सगळं काही करायला सांगताना आम्हाला सुद्धा आनंद होत नाही आहे दादा. तर पार्थ म्हणतो, अरे पण काव्या ज्यावेळी मला प्रश्न विचारतात ना, त्यावेळी माझी धांदल उडतीये, मला काय बोलावं काहीच कळत नाही. कधी कधी या सगळ्याची भीती वाटते. तर जीवा म्हणतो, पण दादा याला दुसरा पर्यायच नाही आहे. तर पार्थ म्हणतो, पण उद्या आर्याला घरी बोलवावंच लागेल. जीवा तू एक काम कर ना, आर्याला फोन कर आणि फोन स्पीकरवर टाक. तर पार्थचं हे बोलणं ऐकून जीवा म्हणतो, स्पीकरवर का, कशासाठी. तर पार्थ म्हणतो, अरे स्पीकरवर टाक ना, त्या काय म्हणतायत हे आम्हाला सुद्धा कळू देत. तर त्यावेळी आता आर्याचाच फोन आलेला असतो. जीवा म्हणतो, आर्याचाच फोन आलाय. तर पार्थ म्हणतो, बरं झालं त्यांनीच फोन केला, एक काम कर फोन स्पीकरवर टाक. जीवा घाबरतच फोन स्पीकरवर टाकतो. तर त्यावेळी जीवा हॅलो आर्या असं म्हणणार. तर आर्या जीवाला म्हणते, बाळाला आणि त्याच्या आईला भूक लागली आहे. तर जीवा पटकन म्हणतो, भूक लागली आहे का, घाबरू नकोस, जेवण तयार आहे, मी लगेच डबा घेऊन येतो, असं म्हणत जीवा फोन कट करतो. तर पार्थ म्हणतो, काय हे तू लगेच फोन कट का केलास. तर जीवा म्हणतो, झालं ना बोलून, तिला भूक लागली आहे मग डबा घेऊन जावा लागेल, त्यामुळे मी आणि नंदिनी आता डबा घेऊन जातो. नंदिनी म्हणते, हो ना झालं बोलून, अजून काय बोलणार ना, आम्ही एक काम करतो, आम्ही येतोच, तिच्यासाठी डबा न्यायला हवा. तर त्यावेळी पार्थ जीवा आणि नंदिनीला म्हणतो, थांबा, आज तुम्ही दोघंही तिच्यासाठी डबा घेऊन जाणार नाही आहात. तर त्यावेळी जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात. तर दुसरीकडे रम्या वसू आत्यांना म्हणते, आई अगं काय माणसं असतात ना एक एक, पण उद्या आर्या इथे येणार आहे, मग तिच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडणार तू बघच. आपल्या नाकावर टेचून आपल्याला येडं बनवून हा जीवा आणि ही नंदिनी काहीतरी शिजवतायत, पण आता त्या भांड्यावरचं झाकण आपण बाजूला करायचं. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, आता तू आली आहेस ना, मग मला आणखीन बळ आलं आहे. रम्या उठता बसता ही लोक आपला अपमान करतात ना, पण उद्या या सगळ्याची आपण भरपाई करायची आहे. रम्या तुझ्या मनात नक्की काय चाललंय. आता रम्या तिचा प्लॅन वसू आत्यांना सांगू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
आर्या पुस्तक वाचत बसलेली असते आणि त्याच वेळी दरवाजाची बेल वाजते. आर्या खुश होते आणि म्हणते जन्मीजय आला वाटतं, असं म्हणत ती धावत पळत जाते आणि अगदी आनंदानेच दरवाजा उघडते. परंतु समोर आलेली व्यक्ती पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आणि ती आवाज देत म्हणते पार्थ, कारण आता आर्यासाठी डबा पार्थ घेऊन आलेला असतो. तर आता आर्या पार्थला विचारते, पार्थ तू? तर पार्थ आता आर्याला विचारतो, मी येऊ शकतो का? तर आर्या म्हणते हो. आता पार्थ आर्याच्या घरी डबा तर घेऊन गेलेला असतो, पण दुसरीकडे जीवा मात्र घाबरून गेलेला असतो. जीवाला या सगळ्याचं खूप टेन्शन आलेलं असतं. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा अहो सोडा ना हा सगळा विषय, काय इतकं टेन्शन घेताय? तर जीवा म्हणतो, तुला कळतंय का? अगं आता पार्थ दादा गेलाय आर्याच्या घरी डबा घेऊन. मग समजा दादाने आर्याला काही विचारलं तर, किंवा त्याला तिने काही सांगितलं तर त्यावेळी नंदिनी म्हणते, नका घाबरू, आर्या नाही सांगणार. आर्याला मी जितकं ओळखते त्यावरून मी एवढं नक्की सांगू शकते की आर्या याबद्दल कोणाला काहीही सांगणार नाही. ती सरोगसीबद्दल नाही सांगणार, कारण त्या मुलाची गरज जितकी आपल्याला आहे तितकीच आर्याची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे आर्या आपली जबाबदारी अशी नाही सटकणार, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर दुसरीकडे पार्थ आर्याला म्हणतो, तुम्ही दरवाजात मला पाहून सरप्राईज झाला, म्हणजे अर्थात तुम्हाला दुसरं कोणी येणं अपेक्षित होतं का? तर आर्या म्हणते, अर्थातच, कारण नेहमी माझ्यासाठी डबा घेऊन नंदिनी आणि जन्मीजय येतात ना. तर आता पार्थ हसतो आणि म्हणतो, जन्मीजय, खरं तर या नावाने आम्ही कोणीच त्याला आवाज देत नाही, कोणीच त्याला हाक मारत नाही. इनफॅक्ट आमची वसू आत्या तिनेच हे नाव ठेवले, पण ती सुद्धा या नावाने हाक नाही मारत. तर आर्या पार्थला म्हणते, म्हणूनच तर मी म्हणते ना जन्मीजय, अर्थात अख्ख्या जगात मी स्पेशल आहे, आय मीन मी वेगळी आहे की जी त्याला जन्मीजय या नावाने हाक मारते, असं मला वाटतंय. आणि कसं आहे ना, आपल्या खास माणसांना आपण खास नावानेच हाक मारतो ना. आता मात्र आर्याच्या या बोलण्यात पार्थला वेगळेपणा वाटत असतो. खरं तर मला वाटलं होतं की नंदिनी त्याला त्या नावाने हाक मारत असेल, पण ती सुद्धा त्या नावाने हाक मारत नाहीये, म्हणून म्हटलं ते नाव आपणच घेऊन टाकावं आणि म्हणूनच ते नाव मी घेतलं. तर पार्थ आर्याला म्हणतो, नंदिनीच्या नावाने जीवाला हाक मारते ना, ते नावाने आम्ही घरातील कोणीच हाक मारत नाही. खरं तर जास्त कोणाला ते नाव माहीतही नाही. नंदिनी जीवाला मिस्टर पसारेवाला अशी हाक मारते. आणि हो, जीवा नंदिनीला कोणत्या नावाने हाक मारतो माहिती आहे का? चकाचक बाई, असं म्हणत आता जीवा आणि नंदिनी यांच्याबद्दल पार्थ आर्याशी गप्पा मारत असतो. तर पार्थ पुढे आर्याला म्हणतो, नंदिनी आमच्या जीवाच्या आयुष्यात येऊन त्याचा इमोशनल सगळा पसारा बाजूला करून त्याचं मन आणि त्याला अगदी साफ करून टाकलं आहे. तर आर्या हसू लागते. तर पार्थ विचारतो की काय झालं? तर आर्या पार्थला म्हणते, मला नाही असं आवडत साफसूप आयुष्य, कारण कसं असतं ना, आपण माणूस आहोत, माणूस असल्यानंतर इमोशनल पसारा तर असणारच. तर आता पार्थ आर्याला म्हणतो, पण तो इमोशनल पसारा इतकाही नसावा की आपल्या पेशंटशी साधी भेटही होत नसेल तर. आता पार्थचं बोलणं आर्याच्या लक्षात येतं. आर्या पार्थला म्हणते, आय एम व्हेरी सॉरी, मी समजू शकते. खरं तर आज काव्याची सोनोग्राफी होती आणि मी अटेंड नाही करू शकले, पण मी डॉक्टर स्वाती यांना बोलले होते ना या सगळ्याबद्दल. तर पार्थ म्हणतो, हो हो, आपण बोलूच ना या सगळ्यावर, तुम्ही जेवून घ्या ना अगोदर. आता आर्या जेवण वाढून घेत असते. तर त्यावेळी पार्थ आर्याचं घर पाहतो आणि आर्याला म्हणतो, बाकी तुमचं घर खरंच खूप छान आहे, पण मला एक सांगा, बाळाचे बाबा इथे राहत नाहीत का? तर आर्या म्हणते, हो, खरं तर मला त्याच्यासोबत आणि त्याला माझ्यासोबत नक्कीच राहायला आवडलं असतं, परंतु परिस्थितीच अशी आहे की आम्हा दोघांनाही अलाव करत नाही आहे एकत्र राहण्यासाठी. बाकी मला आवडलं असतं त्याच्यासोबत राहायला. तर पार्थ म्हणतो, काही हरकत नाही. तर आर्या पार्थला म्हणते, तू सुद्धा जेवून घे ना माझ्यासोबत. तर पार्थ म्हणतो, नाही नको, माझं जेवण झालं आहे आणि काय आहे ना, मी आणि काव्या नेहमी एकत्रच जेवतो. आता मात्र आर्या हसू लागते. तर पार्थ विचारतो, काय झालं? तर आर्या म्हणते, नाही म्हणजे तुम्ही दोन्ही भाव किती सारखे आहात ना. म्हणजे ज्यावेळी जन्मेजय माझ्यासाठी पहिल्यांदा इथे डबा घेऊन आला होता त्यावेळी मी सुद्धा त्याला हेच म्हणाले होते की जन्मेजय माझ्यासोबत जरा जेव. तर त्यावेळी तो सुद्धा मला हेच म्हणाला की नाही, आम्ही दोघं एकत्रच जेवतो. म्हणजे काव्यासोबत जेवतो असं नाही, नंदिनीसोबत जेवतो. मग असं म्हणत आर्या इकडे तिकडे पाहू लागते. तर पार्थ तिला विचारतो, मग काय? तर आर्या म्हणते, मग काही नाही, बायकोसोबत जेवतो इथपासून आमचं कॅन्डल लाईट डिनर. आता मात्र हे ऐकल्यावर पार्थला धक्काच बसतो. म्हणजे आर्या आणि जीवा या दोघांचं कॅन्डल लाईट डिनर झालं हे आर्या
पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर पार्थ आता आर्याला म्हणतो, कसं आहे ना, काही बाबतीत आम्ही दोघेही वेगळे आहोत, परंतु एका बाबतीत मात्र आम्ही भाऊ म्हणून अगदी सेम आहोत. तर आर्या विचारते कोणत्या? तर पार्थ म्हणतो, ते म्हणजे आमचा एखाद्या माणसावर जीव जडला ना, तर मग जगात काही होऊ देत, आम्ही त्याला एकटं सोडत नाही आणि आम्ही त्याला वेगळं होऊ देत नाही. काय आहे ना, आमच्या वाईफ्सच इतक्या स्ट्रॉंग आहेत की युनिवर्सपर्यंत त्या पोचतात आणि युनिवर्स आम्हाला नेहमीच एकत्र ठेवतं. त्यामुळे कसं आहे ना आर्या डॉक्टर, मला काव्यापासून आणि जीवाला नंदिनीपासून कोणीही वेगळं करू शकत नाही, अगदी मरेपर्यंत. आमच्यातील बॉन्ड म्हणजे एकदम सॉलिड आहे. तर त्यावेळी आर्या पार्थला म्हणते, सॉलिडवरून आठवलं, ही खिडकी दिसते ना, या खिडकीच्या बाहेर एक उमराचं झाड होतं आणि ते झाड पाहिल्यानंतर मला असं वाटायचं की खूप सॉलिड आहे, ते कधीच पडणार नाही. पण परवा जे एवढं मोठं वादळ झालं, केवढं ते वादळ सुटलं होतं, सकाळी उठून बघितलं तर ते झाड अगदी मुळासकट गळून पडलं होतं. खूप वाईट वाटलं त्यावेळी मला, पण एक धडा मात्र त्यावेळी मी शिकले, नथिंग इज परमनंट. आणि त्याच वेळी आता आर्याला जीवाचा फोन आलेला असतो. आर्या म्हणते, जन्मीजयचा फोन आहे असं म्हणत ती आनंदानेच फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, 100 वर्ष आयुष्य तुला. हो पार्थ आहेच इथे, अरे पण तू पण यायचं होतं ना, असं म्हणत आर्या अगदी प्रेमानेच जीवाशी बोलत असते. आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर पार्थ विचार करत म्हणतो की एक मन म्हणतंय की जीवाच्या बाजूने आर्याबद्दल काही नाही आहे, परंतु दुसरं मन मात्र नक्की खात्रीशीर सांगते की आर्याच्या बाजूने काहीतरी वेगळ्या फिलिंग्स आहेत आणि मला या सगळ्या गोष्टींवर आता लक्ष ठेवावा लागेल, कारण हे प्रकरण अजूनही संपलेलं नाही आहे. पार्थ या सगळ्याचा विचार करत असतो. इथे मात्र आर्या जीवाशी मनसोक्त गप्पा मारत असते आणि जीवाशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी पार्थने पाहिलेल्या असतात. तर दुसऱ्या दिवशी आर्या आता देशमुखांच्या घरी आलेली असते. आता विक्रम आणि आर्या आणि घरातील सर्वांच्याच गप्पा चालू असतात. मानिनीताई म्हणतात, ते सगळं ठीक आहे, परंतु आर्या, अगं तुझा पत्ता कुठे आहे, तू कुठे गायब झाली आहेस, तुझा लक्ष आहे ना आमच्या दोन्ही सुनांवर. आमच्या दोन्ही सुनांची आणि आमच्या नातवंडांची जबाबदारी आता फक्त तुझ्यावरच आहे आणि तू जबाबदारी स्वीकारली आहेस ती. तर आर्या म्हणते, हो, ती जबाबदारी मी स्वीकारली आहे आई, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझा लक्ष आहे. आता आर्याचं हे आई बोलणं नंदिनीला खटकतं. नंदिनी जीवाला खुणावूनच म्हणते, आई. तर त्यावेळी जीवा नंदिनीला शांत करतो. तर त्यावेळी विक्रम म्हणतात, लक्ष आहे म्हणजे खरंच तुझा लक्ष आहे का आर्या? अगं ही काव्या, हिचे रिपोर्ट बघितले आहेस का तू? जरा आता तू डॉक्टर म्हणून तिला दम दे आणि म्हणावं आराम कर. मला माहीत आहे तिच्या मागे अभ्यासाचं टेन्शन आहे, पण अभ्यास कर, परीक्षा दे, पण आराम कर हे तू तिला सांग, कारण तिच्यासाठी आराम खूप गरजेचा आहे. आर्या, अगं तिला सांग की जरा स्वतःकडे लक्ष दे, फळं वगैरे खा. तर त्याचवेळी रम्या आता आर्यासाठी फळं घेऊन येते आणि म्हणते, हे घे, तू सुद्धा फळं खा. परंतु आता आर्यासाठी तिने पपई आणलेला असतो. आता रम्याने आणलेला पपईचा बाऊल पाहून इथे मात्र नंदिनी घाबरून गेलेली असते. तर रम्या आर्याला म्हणते, घे ना. तर आर्या म्हणते, नाही नको. रम्या म्हणते, अगं घे. तर आर्या म्हणते, नाही, मला पपई नाही आवडत. तर रम्या आता आर्याला विचारते की कधीपासून आवडत नाहीये. तर आर्या म्हणते, कधीपासून म्हणजे मला पहिल्यापासूनच पपई नाही आवडत. तर त्याचवेळी वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात, रम्या, अगं तू पण काय, अगं काय हे पपई देतेस का तू तिला? अगं आपलं घर कसं मॉडर्न आहे ना, मग जसा पाहुणा तसा पाहुणचार. रम्या म्हणते, हो ना, विसरूनच गेले होते. तर वसुआत्या म्हणतात, पण मी विसरले नाही आणि म्हणूनच मी तिच्यासाठी छान रेड वाईन आणली आहे. आता मात्र आर्या दचकते, ती तिच्या पोटावर हात ठेवते. इथे मात्र नंदिनी सुद्धा घाबरून गेलेली असते. वसुआत्या आर्याला म्हणतात, आर्या घे. तर आर्या आता नकार देत वसुआत्यांना म्हणते, नाही नको, मी नाही पित. तर त्यावेळी मानिनीताई वसुआत्यांना आवाज देत म्हणतात, वसुताई, अहो काय हे? तर वसुआत्या म्हणतात, मानिनी, अगं त्यात काय एवढं, साधं तर रेड वाईन आहे. आणि आर्या, तूच सांग बरं, रेड वाईन म्हणजे दारू नाही, हो की नाही? तर आर्या म्हणते, हो, पण नाही पित मी. तर आता वसुआत्या म्हणतात, अगं बाई, म्हणजे पपईसुद्धा खात नाहीये ही, तर रेड वाईनसुद्धा पित नाही, काय ग रम्या? तर आता रम्या म्हणते, तेच तर इकडे आर्या नंदिनीकडे पाहते. त्यावेळी नंदिनी खुणावूनच आर्याला काहीच बोलू नको असं सांगत असते. तर इकडे रम्या आर्याला म्हणते, तू उगाच आम्हाला शेंड्या लावू नकोस हा, म्हणे हे खात नाही, ते खात नाही.
आता मात्र नंदिनी रम्यावर चिडते आणि म्हणते, रम्या हे काय आहे सगळं? तर काव्या म्हणते, नाही तर काय, काय करताय आत्याबाई? तर वसुआत्या म्हणतात, पाहुणचार. घे ग आर्या, पी ग रेड वाईन, पी ना. परंतु आर्या नकार देत असून सुद्धा वसुआत्या मात्र तिला जबरदस्ती करत असतात. तर आर्या म्हणते, प्लीज मला नकोय, मी खरंच रेड वाईन पीत नाही. तर आता वसुआत्या तरीसुद्धा आर्याला जबरदस्ती करत असतात. तर त्यावेळी जीवा म्हणतो, आत्या अगं काय? तर त्यावेळी वसुआत्या जीवाला म्हणतात, तू गप्प बसा. हे बघ जीवा, तुला माहीत नसेल परंतु मला माहीत आहे, ती रेड वाईन पिते. वसुआत्या काही थांबत नाहीत. वसुआत्या पुन्हा पुन्हा आर्याला जबरदस्तीने घे ग, पी ग असं म्हणू लागतात. आता मात्र पार्थ चिडतो आणि म्हणतो, वसुआत्या अगं काय चाललंय, ही काय जबरदस्ती आहे? तर मिथून काका म्हणतात, हो ना, मला तर काहीच कळत नाहीये, हा कुठला पाहुणचार असतो का? म्हणजे जर एखाद्या पाहुण्याला पपई नको आहे, रेड वाईन नको आहे, तरी तुम्ही जबरदस्तीने तिला म्हणताय की पी खा, काय चाललंय, हा कुठला पाहुणचार? तर विक्रम म्हणतात, नाहीतर काय, मला तर यांचं वागणं काहीच कळत नाहीये. तर रम्या म्हणू लागते, काका अहो जबरदस्ती वगैरे आम्ही करत नाही आहोत. आणि अगं आर्या, तू काय खात नाही पित नाही, कोणाला उल्लू बनवतेस? थांबा, मी तुम्हा सगळ्यांना दाखवतेच. असं म्हणत आता रम्या तिच्या मोबाईलमधील आर्याच्या पोस्टचा फोटो दाखवते आणि म्हणू लागते, साधारण 1.5 महिन्यापूर्वीची पोस्ट आहे तुझी. आता त्या फोटोमध्ये आर्या पपई खात असते आणि त्याखाली तिने लिहिलेलं असतं की जस्ट मी आणि माय पपया बाउल. बघ बघ आर्या, अगं तू सुद्धा बघ, आणि हो तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघा, फोटो आहे तसा तिचा. आणि आता तर ती म्हणते की मी पपई खातच नाही. तिच्या हातात तर या फोटोमध्ये सुद्धा पपईचा बाऊल आहे आणि ते अगदी खाते आणि ते सुद्धा आवडीने खाते. आता नंदिनी हे सगळं थांबवण्यासाठी वसुआत्यांना म्हणते, आत्या मी काय म्हणते? तर वसुआत्या म्हणतात, नंदिनी तू काही बोलूच नकोस, आता मीच बोलणार आहे आणि मीच दाखवणार आहे. आता मात्र नंदिनी आणि जीवा घाबरून गेलेले असतात. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं तुझ्याकडे तो आर्याचा व्हिडिओ असेलच ना, दाखवतेस का? रम्या म्हणते, हो हो दाखवते ना. असं म्हणत रम्या आता तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शोधत असते. तर वसुआत्या म्हणतात, एकच मिनिट शोधतेय. तर आता रम्याला तो व्हिडिओ सापडतो. तर रम्या म्हणते, हा बघा ना, तू पण बघ आर्या. तर त्या व्हिडिओमध्ये आर्या रेड वाईन पित असते आणि तो व्हिडिओ तिने पोस्ट केलेला असतो. आता मात्र रेड वाईनला ही नको म्हणणारी मुलगी रेड वाईन पिते, तिला आवडत नाही, पीत नाही हे जिने सांगितलेलं असतं ती पिते, हे सगळ्यांनाच कळालेलं असतं. आता मात्र आर्याला काय बोलावं काहीच कळत नाही. तर वसुआत्या आर्याला म्हणतात, तू पपई खातेसही आणि रेड वाईन पितेसही, मग आत्ता तू या सगळ्याला नाही का म्हणतेस? आता वसुआत्या जबरदस्तीने आर्याला रेड वाईन पिऊ देत असतात. तर त्यावेळी आर्या चिडते, त्यांना थांबवते आणि म्हणते, खातही होते आणि पितही होते, पण आता सगळं काही मी सोडलं आहे. पण या सगळ्याला तुमची काय जबरदस्ती आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा ना. आणि मी स्पष्ट तुम्हाला सांगते की मला आता पपई आवडत नाही आणि रेड वाईनसुद्धा आवडत नाही. आता आर्या खूप चिडलेली असते, पण ती स्वतःवर कंट्रोल करते, शांत होते. तर रम्या आता आर्याला म्हणते, खरंच आवडत नाही म्हणून हे सगळं काही सोडलंयस की प्रेग्नेंट आहेस म्हणून? आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई म्हणतात, काय? जीवा नंदिनी तर घाबरून गेलेले असतात. तर काव्या म्हणते, प्रेग्नेंट? वसुआत्या आणि रम्या वाटेल ते काय बोलताय तुम्ही? तर आर्या प्रेग्नेंट आहे ही बातमी वसुआत्यांना काव्याला कळू द्यायची असते. तर काव्याला आता वसुआत्या म्हणतात, अगं आम्ही खरं बोलतोय. आर्या आता तू स्वतःहूनच सांग, तू प्रेग्नेंट आहेस की नाहीस? आता आम्ही बोलतोय ते चूक आहे की बरोबर हे तूच सांग. तर त्यावेळी रम्या म्हणते, आई गं तिला काय विचारतेस, चूक की बरोबर? आपण जे बोलतोय ते 100% बरोबर आहे. तिचा चेहराच सांगतोय, हो की नाही आर्या? तर आर्या मात्र शांतच होते. तर मानिनीताई म्हणतात, नाही नाही असं काही नसणार आहे, कारण आम्हाला खात्री आहे आर्या तशी मुलगी नाही आहे. पण आर्या यांचा विश्वास बसण्यासाठी तू एक काम कर, जे काही खरं आहे ना ते सांगून टाक बाई. तर विक्रम म्हणतात, हो हो सांग, यांचं तरी मन समाधान होईल. तर रम्या म्हणते, हो हो सगळं काही खरं खरं सांगून टाक हां आर्या, आम्हाला अगदी खरं खरं सांग, काही खोटं बोलू नकोस हां. आणि हो सांगायचं नसेल तर वाईन पिऊन टाक, आमचा विश्वास बसेल. वसुआत्या म्हणतात, हो तू वाईन पिलीस तरी आमचा विश्वास बसेल, हे पी ना. असं म्हणत वसुआत्या पुन्हा एकदा आर्याला जबरदस्ती करू लागतात. त्यावेळी मात्र आर्या चिडते आणि सत्य सांगत म्हणते की हो मी प्रेग्नेंट आहे. आता मात्र आर्याचं हे बोलणं ऐकून इथे मात्र काव्याला धक्काच बसतो. आता काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. ती पार्थकडे पाहते. तर पार्थ आता काव्यापासून नजर चुकवण्याचा प्रयत्न करतो. तर काव्या आता
आर्याला विचारते, आर्या तू खरंच प्रेग्नेंट आहेस? तर इकडे वसू आत्या आर्याला म्हणतात, आत्ता कसं? खरं बोलल्यानंतर मन किती हलकं हलकं वाटत असेल ना तुला, मोकळं वाटत असेल. आता जसं तुला हलकं वाटलं तसंच अजून हलकं वाटेल. मग आता तसंच त्या मुलाचं सुद्धा नाव सांग ना, कोण आहे तो मुलगा? आता मात्र आर्या नंदिनीकडे पाहते. नंदिनी आणि जीवा मात्र घाबरून गेलेले असतात. वसू आत्या म्हणतात, सांग ना आर्या, या बाळाचा बाप नक्की कोण आहे? कोण आहे तो मुलगा? आर्या तर शांतच होते, ती घाबरून गेलेली असते, ती काहीच बोलत नाही. तर रम्या म्हणते, आर्या ग काय झालंय, बोल ना, सांग ना, कोण आहे या बाळाचा बाबा? असं म्हणत आर्या जीवाकडे पाहते. इथे मात्र जीवा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता मात्र येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आर्याला म्हणते, अगं आता आम्हाला तरी सांग नक्की कोण आहे तो मुलगा. परंतु आता आर्या काहीच बोलत नाही. तर काव्या म्हणते, ए जीवा, तुला तरी माहीत असेल ना की तो मुलगा कोण आहे, मग तू तरी सांग ना मला काही माहीत नाही. मला उद्याची संध्याकाळ होण्याच्या अगोदर त्या मुलाला भेटायचं आहे, बाकी मला काहीच माहीत नाही. तर दुसरीकडे आर्या घरी येताच खूप चिडलेली असते आणि ती नंदिनीला म्हणते, मी काय सांगणार होते की माझ्या पोटात जीवाचं बाळ आहे. तर आता मात्र नंदिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते, जीवा आणि नंदिनीचं बाळ, या दोघांचं बाळ आहे तुझ्या पोटात, ही गोष्ट विसरू नकोस. असं म्हणत नंदिनी आता आर्याला आठवण करून देते की हे फक्त जीवाचं नाही तर जीवानंदिनीचं बाळ आहे. आता मात्र आर्या शांतच होते. तर आता आर्याचं हे सत्य काव्याला कळेल का की हे बाळ जीवानंदिनीचं आहे? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.